डॉक्टर, माझं खरंच तुमच्याशी लग्न व्हायला हवं होतं. तिचा आता मूड तर नाही ना झाला माझ्याशी लग्न करायचा. काय झालं? काय बघतेस अशी? डॉक्टर, आजची सकाळ माझ्या आयुष्यातली सगळ्यात छान सकाळ आहे आणि आजचा दिवस पण असंच छान जावा असं वाटतंय मला. आजचा दिवस ना कायम माझ्या लक्षात राहील असं काहीतरी करूयात ना. चालेल, तुझ्यासाठी मी एवढं नक्कीच करू शकतो. एवढं घडून सुद्धा तू माझ्याशी लग्न करायला नाही म्हणतेस. आणखी काय हवंय मला? तुझ्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे. बोल, काय करू तुझ्यासाठी? कायम माझ्यासोबत असेच राहा. बर. नीलम, ए नीलम, नीलम, कुठं मेले कुणास ठाऊक. नीलम अजून झोपले की काय? ए नीलम, ही इथं पण नाहीये. एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेली ही? का रात्रीपासूनच नाहीये हिच्या तर. The number you've called is currently unavailable. Please try again later. The number you've called is currently unavailable. Please try again. मी घरात नसताना ही कुठं गेली असेल? गावात डॉक्टरांकडे गेली नसेल ना? मी आले फ्रेश हो ना. कोण आहे? रूम सर्व्हिस. कोण आहे हो? रूम सर्व्हिस. थांब बघतो मी. या. चहा नाश्ता घेणारच तू? हो, मागवा ना. तुमचा फोन बंद आहे का? माहित नाही. बरं, एक काम करा, जेव्हा खाली जाल तेव्हा या रूम मध्ये चहा आणि नाश्ता पाठवा. सर, आम्हाला तसं सांगायला परवानगी नसते. तुम्ही बाहेरच्या कॉरिडॉर मधल्या फोनने ऑर्डर देऊ शकता. ठीक आहे. मी ऑर्डर देऊन आलो. हा. या हॉटेलचे फोन आहेत, एकही फोन चालू नाहीये. खाली जाऊन ऑर्डर करावी लागेल आता.
यांना नक्की काय हवंय? त्या डिम्पलने काही सांगितलं तर नाही ना, पण तिला तरी कुठे ह्या प्लॅन बद्दल काय माहिती आहे? मग इथे कशासाठी आले असतील? हो साहेब, काय करता तुम्ही? ते फोन करतो. हा फोनची तर वायर निघाले. हो, फोन खराब आहे बहुतेक. काय अर्जंट असेल तर आमच्या रूम बंद करा. नाही, काही अर्जंट नाही आहे. ऑर्डर द्यायची आहे नाश्त्याची, खाली रिसेप्शनला देतो. चला सावंत. मंगल, अगं मंगल, अगं झालं का नाही चहा? का मागीच्या शिवाय द्यायचाच ना असं ठरवलंय वाटतं. हवा त्या कधीचा करून ठेवला, वाटच बघत होते. ठेवलाय बघा. मंगल, अगं मला डोळ्याने दिसत नाही म्हणून मला काय येडं बनवतीस का काय ग? कुठे ग इथं चहाचा प्याला? आवाज त्या इथं ठेवलं. मारलाय का? कशाला बोंब बोलतोयस? तो आत्यांसाठी चहा ठेवलाय, तो ठेव खाली. तू कशाला पितोयस रा? बुडद्याने घेतला वे माझा चहा. त्याला घातलं हुंड डाबऱ्यात त्याला. पारुषा आंघोळा पांघोळण चहा पितोस वय? ठेव बघू इथं, ठेव. नाही, आता म्या घेतलाय आणि म्यूच्या उष्ट्या पण केलाय. चालेल मला. नाही, म्या नाही देणार. आदिवचा म्या घेतलाय. अरे तुझ्या आधी वाड्यात मी आले. तू ठेव इथं चहा, नाही तर तुझा नॉनसेन्सचा मुडदाच बसवीन बघ. येऊ नको तर कोणच्या गाडीत बसू. आलाय मोठा चहा प्यानारा. ठेव बघू इथं. नाही, म्या नाही देणार. ठेव म्हणते ना, ठेव बघू. म्या नाही देणार. टोन्या, तुला दुसरा देते, तो द्या चहा त्यांना. नाही मम्मी, आता मी घेतलाय ना चहा, मला पिऊ दे. तू तसा ऐकणार नाहीस. थांब जरा. हा, मारले का? कशाला बोंब बोलतीस? तुम्हाला काय कळतंय का नाही? कशाला गोंधळ घालताय? वर डॉक्टर ध्यानाला बसलाय ना. टोन्या, वरड र वरड. तो चहाचा प्याला घे आणि त्या कंपाऊंडरच्या खोली बाहेर जाऊन चांगला बोंबल. माझा वाडा आहे, मी काय पण करीन. काय त्याला घाबरून जगायचंय वय आता आम्ही? त्याला शांती पाहिजेत म्हण. लोकांची सगळी शांती घालवली मुडद्या ना. त्याच्या पालखीचा निघाला धोर, त्याचा लागलं दार लवकर. एवढा त्रास होतोय ना तर जा म्हणा वाडा सोडून. येऊन जाऊन तुमची गाडी डॉक्टरांवर काय येते ना तीच कळत नाही मला. मी बोलते तुमच्याशी नंतर. हे मुडद्या, अरे आणखी इकडे माझा चहा. अयो, आता हीच म्हणली होती की समजाचा पिऊन टाक म्हणून. अरे मी म्हणलं हिरीत उडी टाक, तर टाकणार आहेस का? आणि इकडे बघू चहा ठेव. ही घे, चहा पाहिजे. मुडद्याने सगळा चहा प्यायला मोकळा प्यायला मला दिलाय वय. दुसरा आणते मी, थांबा. अरे तुझ्या जिभेला उठला फोड, तुझ्या कणगीला पडली भोक, तुझी झाली तरकट. थांब, तुझा मुडदाच बसते आता मी. आत्या ही धरा. डॉक्टर, हो डॉक्टर. काय हो? अहो डॉक्टर खाली काय येत नाहीत? बोला त्यांना. डॉक्टर ध्यानात बसलेत. अहो माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. त्यांना सांगा मी आलोय. अहो नाही, डॉक्टर आता इथून पुढे 2 दिवस कुणाला भेटू शकणार नाहीत. ध्यानात बसलेत ना. त्यांनी कालच तसं सांगितलंय मला. नाही भेटू शकणार 2 दिवस. अहो माझी बायको आले ना त्यांना भेटायला. बोलवा तिला. मॅडम, त्या कशाला येते वाड्यात? काय इकडं आली नाही, मग कुठं गेली? बरं ठीक आहे, चला तुम्ही. लगा सरपंचाचं 10 वेळा हे करून झालं, पण ह्याच ह्याला काही हेच लग्न झालं. हे विंचा, अरे
नीट कधी बोलणार आहेस तू? काय बोलायचं काय तुला? लगा सरपंचांनी 10 वेळा मिटिंग घेतल्या आता, पण पंचायतीच्या कामाला काही मेळच लागणार झालाय बजा. करायला का? होय होय. अरे त्या कॉन्ट्रॅक्टरने एवढं भरमसाठ पैसे घेतलेत, पण पाण्याची बोंब आहे तसेच आहे. नाही रे, आमच्याकडे येते पाणी. मग तुझ्या याला हे जोडलं असं, म्हणजे तुमच्या आळीला वेगळं कनेक्शन जोडलं असं. एका आळीत येते, एका आळीत येत नाही, असं कसं? नाही नाही नाही, असं कसं? अख्ख्या गावानं पैसे भरलेत म्हणल्यावर सगळ्यांना पाणी आलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरनं काय घोळ घालून ठेवलाय कोणाच ठाऊक, त्याला विचारलं पाहिजे. पैसे काय फुकट येतो वय? मला तरी वाटतंय ना, आपण त्याला पैसे देऊन ना खूप मोठी चूक केली. आपण ना 50,000 रुपये गोळा केले असते आणि तुम्ही मला दिले असते तर मी त्याचे डबल केलं असते. आणि चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून काम पण करून घेतले असते. नाम्या, अरे नाव नाही घेत तोपर्यंत हजर झालाय त्यो. त्याला जाऊन विचारलं पाहिजे पाण्याचं काय झालंय ते, काम का होई नाही म्हणून. आणि जर का आडवा तिडवा मला काय बोलला का नाही, बजरंग शपथ कॉन्ट्रॅक्टर बाहेर करतो एका भुकीतच. बजा तू शांतपणे बजा. मारायचे का तुला? गाडी समोर होतोस भेकल. हो साहेब, माझी अक्कल नाही काढू. तुमची अक्कल अख्ख्या गावानं बघितली, एक काम धड नीट केलं नाही तुम्ही. बजा तू शांत हो ना, तू कशाला पिसळतोस? सरपंच ते बघतील की. हा हा, त्यांचं ते हे बघतील की, आपण त्यांच्या ह्याच्यात हे दिले की, म्हणजे आपण सरपंच हातात सत्ता दिली की, ते बघतील काय करायचं. नाही नाही नाही, असं कसं? आपलं पण काहीतरी कर्तव्य बनतं की. आपण पण पैसे दिलेत, मग माझ्या घरात पाणी कसं काय नाही? माझ्या घरात पाणी आलं पाहिजे का? अख्ख्या गावाला काय थुकपटी लावली वय? ते मी तुझ्या ना सरपंचाला सांगेन नंतर. तुझ्यासारख्या लहान माणसांशी बोलत नसतो मी. मला आता महत्वाच्या कामाला जायचंय. तू बाजूला. तुमची इज्जत करतोय ना म्हणून शांत आहे. काही झालं तरी नळाच्या पाण्याचं काम करायचं, मग कुठं जायचं तिकडे जायचं. तू हो बाजूला, तर उडवून टाकेन. बजाला धमकी. आता तर ओढ वाच. आता बघूच कुणाला किती दम आहे ते. अरे चालू कर गाडी, कर गाडी चालू. तू असा नाही ऐकणार. तुझी लायकी आहे का रे माझ्याशी बोलण्याची? लायकी कुणाची काढतोयस रे? काय करणार तू? काय करणार? हो, तुम्ही ह्याच्यात हे करून लवकर हे करा, म्हणजे गाडीत बसून तुम्ही लवकर निघा की. साहेब आता गडबडीत होतो ना म्हणून तू वाचलायस. तुला तर मी नंतर बघतो. अरे नंतर काय बघतोस? आता बघ की. अरे काय झालंय? कुठं कुठं पण चाललंय? थांब की, थांब. तुझ्या तर सोड. कशाला अडवलं रे मला? लय मा झाला होता ना, चांगला लोळवला असता, माझच घालवला असता एका बुकीतच. अरे बजा तू शांत हो. अरे मारामारी करून प्रश्न सुटतात वय. आपण एक काम करूयात, आपण हे समजा डॉक्टरांना जाऊन सांगूयात, ते बघतील त्याच्याकडे. हा, तूच सांग डॉक्टरसनी ह्याचा काय ते बंदोबस्त करायला. नाहीतर परत माझ्या वाटेत आडवा आला का नाही, ह्याला बाबळीवर टाकीन आणि खाल्लं बिचकीन दगड हानी. नाहीतर टायरात घालून डोंगरावनं खाली सोडून दिली एका चुकीतच. बजा तू शांत हो. साहेब, काम झालं.
वाचलो. नीलम, आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. खूपच नशीबवान आहेस तू, खूप जास्त नशीबवान आहेस. मला ना तुझ्या नशिबाचा खूप हेवा वाटतो. मरणाच्या दारातून परत आलीस तू. तू जर का मला म्हणाली असतीस ना मला तुमच्याशी लग्न करायचंय, डायरेक्ट वर पाठवले असते तुला. तुमचे कष्ट वाचलेत, नीलमच्या नशिबात आयुष्य लिहिले. मग आपण तिचं नशीब का बदला? वा, वा वा वा. वा, नीलम काही म्हणा, तुझ्यासारखा शहाणपणा तुझ्या आधी माझ्या आयुष्यात ज्या बायका आल्या होत्या त्यांनी केला असता तर माझ्यावर पाप करायची वेळ झाली नसती. खूप वाईट होत्या का त्या बायका? माझ्यावर एवढं प्रेम करायच्या की त्या सगळ्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं. पण तुझं तसं नाहीये. तू मला पैसे दिले, नवऱ्याच्या पैशाबद्दल सांगितलंस, तुला लग्नही करायचं नाहीये. कुठे असतात अशा बायका? नीलम, झालं का तुझं आवरून? ये बाहेर. तर तू बाहेर नाही तर मी आत येई ना. नीलम, किती वेळ? कोण आहे? सर तुमची ऑर्डर. दार उघडा, आत या. सर तुमची ऑर्डर. इथे ठेव आणि बाहेर जाताना दार लावून घे. ओके सर. नीलम, आम्ही ये लवकर बाहेर, नाही तर नाश्ता गार होईल. कोण कोण मगाशी तर बंद होता, आता काय झालं? हॅलो. काय मग डॉक्टर, डिंपल, काय चाललंय? नाही म्हणजे सगळं चांगलं चालू आहे ना? तुला कसं कळलं मी इथे? आणि या फोनवर फोन कसं केलास तू? डिंपल को सिंपल नाही समजणे का डॉक्टर? ही डिंपल काय पण करू शकते. सध्या तरी तुम्ही आतापर्यंत मला जे मदत करायला नाही म्हणालात ना त्याची परतफेड म्हणून तुमच्यासाठी एक सरप्राईज दिलंय मी. आणि ते सरप्राईज तुम्हाला भेटलंय की नाही हे बघण्यासाठी फोन केला. कसलं सरप्राईज? ते तुम्हाला बघायचं असेल ना त्यासाठी तुम्हाला बाथरूम मध्ये जावं लागेल. तुमचं सरप्राईज तुमची वाट बघताय. काय? नीलम, नीलम,